आपण ह्यूमन इयर शिकत आहोत. ह्यूमन इयरचे 3 भाग एक्सटर्नल, मिडल आणि इंटरनल असे आहेत. पैकी एक्सटर्नल इयर आणि मिडल इयर आपण मागच्या व्हिडिओ क्लिपमध्ये पूर्ण केलेले आहे. आता आपल्याला इंटरनल इयरकडे जायचं आहे. बरोबर. मागेच मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं जास्तीचं शिकायचं आहे आपल्याला. महत्त्वाचा भाग आहे तो इंटरनल इयर, की ज्याच्यामार्फत 2 फंक्शन्स घडून येतात. एक हिअरिंग आणि 2 बॅलन्स ऑफ बॉडी. म्हणून इयरला स्टॅटो अकॉस्टिक ऑर्गन असं म्हणतात. ओके, सो वी गो टू द इंटरनल इयर. The internal ear consists of labyrinth and vestibular apparatus. See, this is a specifically labyrinth and this one is vestibular apparatus. Or in enlarged scale, this is a labyrinth, membranous labyrinth specially, and this one is the vestibular apparatus. And all these structures, they are present in the bony socket. Here, this is yellow colored bony socket, that is known as the bony labyrinth. So this is bony labyrinth. Clear? And whereas complete this blue colored is membranous labyrinth. Membranous labyrinth. Clear? So labyrinth is of 2 types, bony labyrinth and membranous labyrinth. And vestibular apparatus is also a membranous labyrinth. Now we study one by one. First, labyrinth. So just I have told you, labyrinth is of bony and membranous type. This labyrinth is filled with perilymph and endolymph. Perilymph means the fluid present around this labyrinth and the fluid present inside the labyrinth. The fluid present around the labyrinth is known as perilymph and the fluid present inside the membranous labyrinth is known as endolymph. Clear? And a coiled portion of labyrinth is called as a cochlea. This coiled portion of labyrinth is called as a cochlea. Now we will go to the cochlea. Here there is a diagram showing TS of cochlea. Here this is a diagram showing complete morphological feature of cochlea. Clear? समजलं? आपण सुरुवात केलेली आहे इंटरनल इयर शिकण्यासाठी. इंटरनल इयर हा 2 महत्त्वाच्या भागांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. एक लॅबरिंथ आणि 2 व्हेस्टिब्युलर ॲपॅरेटस. लॅबरिंथ म्हटलं की हा पूर्ण निळ्या रंगाचा, त्याचे पुन्हा उपभाग आहे, ते नंतर पाहू आपण. आणि दुसरा भाग आहे तो व्हेस्टिब्युलर ॲपॅरेटसचा. क्लिअर? आता लॅबरिंथ पण शिकायला सुरुवात केली की लॅबरिंथमध्ये पुन्हा 2 भाग, एक बोनी लॅबरिंथ आणि दुसरा मेम्ब्रॅनस लॅबरिंथ. मग बोनी लॅबरिंथ कोणाला म्हणायचं, तर हा जो मेम्ब्रॅनस लॅबरिंथ आहे तो एका बोनी सॉकेटमध्ये ठेवलेला आहे, टेम्पोरल बोनच्या. त्या बोनी सॉकेटला म्हणायचं बोनी लॅबरिंथ. आणि जो आतमध्ये हा मेम्ब्रेननं बनलेला आहे त्याला म्हणायचं मेम्ब्रॅनस लॅबरिंथ. आलं लक्षात? आणि मग लॅबरिंथ शिकवायला सुरुवात केलेली आपण. तर लॅबरिंथमध्ये पेरिलिम्फ आणि एंडोलिम्फ असतो. खूप महत्त्वाचा भाग आहे. पेरिलिम्फ म्हणजे काय, तर ह्या मेम्ब्रॅनस लॅबरिंथच्या कडेनं असलेला अराउंड जो फ्लुइड आहे त्याला पेरिलिम्फ म्हणायचं. आणि हा जो कंप्लीट मेम्ब्रॅनस लॅबरिंथ आहे त्याच्या आतमध्ये जे फ्लुइड आहे त्याला एंडोलिम्फ म्हणायचं. क्लिअर? आता
हा पूर्ण मेम्ब्रेनस लॅब्रिन्थ जो आहे त्याच्यामध्ये एक कॉइल्ड स्ट्रक्चर दिसतं, कॉइलिंग झालेलं. साधारणपणे 2.5 अडीच टर्न्स त्या कॉइलच्या असतात. हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला. तर 2.5 टर्न्सनं बनलेला हा जो महत्त्वाचा भाग आहे त्याला कॉक्लिया म्हणायचं, जो की आपल्या हिअरिंगसाठी उपयोगी येतो. कसा आहे तो आपण मेकॅनिझम पाहणारच आहोत. क्लिअर? मग आता कॉक्लिया काय आहे? क्लिअर? नाउ कॉक्लिया इज फिल्ड विथ or cochlea contains fluid filled 3 chambers. You can see here in the figure. Cochlea contains fluid filled 3 chambers. The upper scala vestibuli, the middle scala media, the lower scala tympani. These are the 3 chambers of cochlea. Vestibuli is upper, media is middle, and tympani is lower. The upper and lower, they are filled with endolymph. Perilymph. They are filled with perilymph. Perilymph. Whereas the middle one is made up filled with endolymph. तिघांची नावं, तिघांची पोझिशन आणि तिघांचा कंटेंट पाठ असला पाहिजे. 3 त्रिक 9 MCQ आहे. स्काला व्हेस्टिब्युली कुठं असतो? तर अप्पर साईडला. स्काला व्हेस्टिब्युलीच्या आतमध्ये काय आहे? तर पेरिलिम्फ. तसंच स्काला मेडिया हा मधला आहे. काय असतं त्याच्यामध्ये? एंडोलिम्फ. स्काला टिम्पॅनी कुठं आहे? तर लोअर साईड. आणि काय असतं त्याच्यामध्ये? पेरिलिम्फ. म्हणजे कडेचे दोन्ही पेरिलिम्फने भरलेले आहेत, पण मधला जो आहे तो एंडोलिम्फने बनलेला आहे. असे ते 3 चेंबर्स फॉर्म झालेले आहेत ड्यू टू प्रेझेन्स ऑफ two membranes. The first is Resinus membrane and second is Bacillus membrane. Second is Bacillus membrane. थोडक्यात 2 पडदे असल्यामुळे, 2 पडद्यांचे टर्न्स असल्यामुळे 3 कप्पे तयार होतात. पहिला पडदा आहे रेसिनस मेम्ब्रेन आणि दुसरा आहे बेसिलस मेम्ब्रेन. हे पाठ पाहिजे. Resinus membrane is present in between scala vestibuli and scala media, whereas bacillus membrane is present in between scala media and scala tympani. हेही MCQ आहे. लक्षात ठेवा की रेझिनस मेम्ब्रेन्स कुठं असतं, बेसिलस मेम्ब्रेन्स कुठं असतं, कोणाच्या मध्ये असतं, तर ते तोंडपाठ पाहिजे. पुन्हा एकदा रेझिनस मेम्ब्रेन जे आहे ते रेझिनस मेम्ब्रेन व्हेस्टिब्युली आणि मीडियाच्या मध्ये. बेसिलस मेम्ब्रेन हे मीडिया आणि टिम्पॅनीच्या मध्ये आहे. आणि 2 मेम्ब्रेन प्रेझेंट असल्यामुळे ह्या कॉक्लियामध्ये एकूण 3 चेंबर्स पडले. मग पुन्हा सर्वात वरचा व्हेस्टिब्युली, मधला मीडिया आणि खालचा टिम्पॅनी. व्हेस्टिब्युली आणि टिम्पॅनी मध्ये पेरिलिम्फ आहे आणि मीडियामध्ये एंडोलिम्फ. Clear? Now, the scala vestibuli, this one, in transverse section. The scala vestibuli, you can see here, 2 lines are given. These 2 lines are nothing but one is bacillus membrane and another is resinus membrane. Okay? Bacillus and resinus, respectively. Clear? So this scala vestibuli here, this one is scala vestibuli, opens into round window, oval window. You can see scala vestibuli. This is scala vestibuli having a resinus membrane.
The scala vestibuli opens into oval window, and you know very well, we have studied in middle ear these three bones, malleus, incus and stapes. The stap bone fits into oval window. That means opens, or that connection is present in between the scala vestibuli and stap bone. And scala vestibuli is filled with perilimb. Clear? Similarly, the scala tympani, that means lower one. Scala tympani. This one is scala tympani. Middle one is scala media. Right? This is a morphological feature. This one is actually tears, how it looks internally. So, scala tympani here, this one. The scala tympani opens into round window. Round window, and this round window is in connection with middle ear. You can see here. This is the middle ear. Inside the middle ear, this one is round window. This round window is nothing but the opening, exterior opening. In exterior means middle ear opening of scala tympani. Whereas scala vestibuli opens into oval window into which this stap bone fit. Here, आल्या लक्षामध्ये पुन्हा एकदा सांगते. ही जी दोन चेंबर्स आहेत, एक वरचं आणि एक खालचं, स्काला वेस्टिब्युली आणि स्काला टिम्पॅनी, ते बाहेरच्या बाजूला कनेक्ट झाले दोन मार्गांनी, एक ओव्हल विंडो आणि दुसरी राऊंड विंडो. मग आपण थोडंसं मॉर्फोलॉजिकली तर सुद्धा दाखवू शकतो की या ज्या डॉटेड लाईन्स आहेत त्या तीन मेम्ब्रेन्स दाखवतात, तीन चेंबर दाखवतात, दोन मेम्ब्रेन्स. हे बेसिलर्स मेम्ब्रेन आहे, हे रेझिनर्स मेम्ब्रेन आहे. वरचं आहे ते रेझिनर्स आहे, एक मधलं आहे ते खालचं बेसिलर्स आहे. त्यामुळं स्काला वेस्टिब्युली वरचा, मधला स्काला मेडिया आणि खालचा स्काला टिम्पॅनी असे तीन चेंबर तयार झाले. इथं आपण कट सेक्शन मध्ये दाखवलेले. तर स्काला वेस्टिब्युली जे आहे सर्वात वरचं म्हणजे हे टर्न होऊन अडीच टर्न पूर्ण केले की बाहेर ओपन होते. ती विंडो आहे ओव्हल विंडो, आणि त्या ओव्हल विंडो मध्ये स्टेप बोन जातो आणि बसतो, फिट होतो. फिट होतो म्हणण्यापेक्षा तो लूज असतो. म्हणजे ही फॉर एक्झाम्पल कॅव्हिटी आहे स्काला वेस्टिब्युली आणि हा स्टेप बोन आहे. हा स्टेप बोन असा त्या ही ओव्हल विंडो आहे. ह्या ओव्हल विंडो मधून आत बाहेर करू शकतो. कारण जेव्हा आपण मेकॅनिझम शिकू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईलच. कारण हे तिन्ही बोन चेन मध्ये बांधले गेलेले. एक बोन हल्ला की दुसरा बोन हलणार, तिसरा बोन हलणार, आणि हल्ला म्हणजे स्टेप हल्ला की तो या ओव्हल विंडो मधून आत जातो बाहेर येतो, आत जातो बाहेर येतो. क्लिअर? आणि मग जो स्काला वेस्टिब्युली मध्ये फ्लुइड आहे पेरिलिम्ब, त्याच्यामध्ये तरंग उठतात. आलं लक्षात? आता स्काला टिम्पॅनी म्हणजे सर्वात खालची. स्काला टिम्पॅनी हे जे चेंबर आहे तेही बाहेर ओपन झालेले आहे. नाव आहे राऊंड विंडो. नाव आहे राऊंड विंडो. आणि ही राऊंड विंडो मात्र हा जो मिडल इयर आहे, मिडल इयरची जी कॅव्हिटी असते त्या कॅव्हिटीमध्ये हे तीन बोन तर आहेतच, प्लस ही युस्टेशियन ट्यूब तिथे येऊन ओपन झालेली आहे. त्या युस्टेशियन ट्यूबच्या प्लेसमध्ये ही ओव्हल विंडो इथे फिगरमध्ये दिसतीये तुम्हाला ओपन झालेली आहे. इथे फिगरमध्ये दिसतीये तुम्हाला ही राऊंड विंडो. ओव्हल विंडोमध्ये स्टेप बोन, तर राऊंड विंडो ही रिकामीच ओपन होते ती मिडल इयर स्पेस. लक्षात? हे कन्फर्म लक्षात ठेवायचं. टेक्स्टबुकने दिलेली नाहीये नावं, फारशी एक्सप्लेन केलेली नाहीये. फक्त ओव्हल विंडोचं नाव दिलेलं आहे, राऊंड विंडो त्यांनी दिलेलीच नाहीये. तर ओव्हल विंडो फॉर फिटिंग स्टेप बोन अँड राऊंड विंडो opens into middle ear.
याच्यावरही MCQ असू शकतो. Then next, the organ of Corti, that is pea-sized structure, is located on bacillus membrane. आता हा सेक्शन मध्ये शिकावं लागणार आहे आपल्याला. Organ of Corti. This organ of Corti is situated on this bacillus membrane. Bacillus membrane in between scala media and scala tympani. ज्या ठिकाणी स्काला मीडिया आणि स्काला टिम्पॅनी विभागले गेलेले आहेत ते एक मेम्ब्रेन आहे, बेसिलस मेम्ब्रेन आहे. त्या बेसिलस मेम्ब्रेन वरती ऑर्गन ऑफ कोर्टी अतिशय महत्त्वाचा हिअरिंग कन्सर्न असा स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. पी साईज आहे, साधारणपणे वाटाण्याच्या आकाराचा. त्याच्यावरती सेपरेट 2 मार्काची नोट विचारतात. राईट नोट ऑन ऑर्गन ऑफ कोर्टी. बरोबर. मग आता ही ऑर्गन ऑफ कोर्टी काय आहे तर आपण एक एक वाक्य समराइज करायला सुरुवात करूया. दिस इज अ पी साइज्ड स्ट्रक्चर लोकेटेड ऑन बेसिलस मेम्ब्रेन. ऑर्गन ऑफ कोर्टी इज पी साइज्ड स्ट्रक्चर लोकेटेड ऑन organ of Corti. Located on bacillus membrane. Organ of Corti is a pea-sized structure located on bacillus membrane. Now it has sensory epithelium. You can see here sensory epithelium with hair cells, or in another word, the sensory epithelium possesses hair cells, and in between them there are supporting cells are also present. Any kind of epithelial cells, when they are present at such places, they need supportive cells. So in between these sensory hair cells, the supportive cells are also present. The sensory cells, they are having hairs on their apical end. You can see here hairs on their apical end. These hairs, they are specially known as stereocilia. Remember this word. We'll ask in MCQ. What is stereocilia? Stereocilia means hairs present on sensory epithelium of organ of Corti. Clear? Now this stereocilia, they are in connection with, or in another word, these stereocilia present on the apical surface. Remember, these stereocilia are long, steep microvilli. Long, steep microvilli. Long, steep microvilli. Its nature is not hair-like, but it is steep, long, and microvilli-like. That's why they are known as stereocilia. Now, above this stereocilia, there is a jelly-like membrane is present, known as tectorial membrane. This is jelly-like membrane, tectorial. So, this membrane is jelly-like membrane and act as transducer. That means convert nerve impulse into sound or sound vibrations into nerve impulse. Exactly opposite. Convert sound wave into nerve impulse. And that's why such tectorial membrane is present in this organ of Corti. आले लक्षामध्ये 2 मार्कासाठी लिहायचं आहे. काय लिहायचं ऑर्गन ऑफ कोर्टी मध्ये? The organ of Corti
is pea-sized structure. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, it is present on bacillus membrane. Bacillar membrane is present in between scala media and scala tympani. Clear? पुढचं वाक्य सांगायचं. This organ of Corti is made up of sensory hair cells. These sensory hair cells possess in between them supportive cells also. आले लक्षात? म्हणजे सेन्सरी हेअरच्या मधून मधून सपोर्टिव्ह सेलही प्रेझेंट आहे. पुढचं वाक्य, each sensory hair cell on its apical surface shows cilia. These are long, steep microvilli known as stereocilia. येते लक्षात की ह्या ज्या सेन्सरी हेअर सेल्स आहेत त्यांच्या अपायकल एंडला म्हणजे वरच्या बाजूला एक लॉंग स्टीप मायक्रोव्हिलाय सारखा स्ट्रक्चर दिसतो. त्या स्ट्रक्चरला म्हणायचं स्टीरिओसिलिया. मग या स्टीरिओसिलियाचं काय काम आहे? दे आर इन कनेक्शन विथ टेक्टोरियल मेम्ब्रेन. दे टच टू टेक्टोरियल मेम्ब्रेन. मग टेक्टोरियल मेम्ब्रेन काय आहे? तर जेली लाईक मेम्ब्रेन प्रेझेंट अबाव दिस सेन्सरी एपिथेलियम इनसाइड दिस स्काला मेडिया. हा जेली लाईक सबस्टन्स जो आहे, मेम्ब्रेन जो आहे, तो मेम्ब्रेन काय काम करतो? तो ट्रान्सड्यूसरचं काम करतो. शब्द महत्वाचा आहे, ट्रान्सड्यूसर. पण ट्रान्सड्यूसर म्हणजे काय? ट्रान्सड्यूसर म्हणजे कन्वर्ट साऊंड वेव्ह इनटू नर्व इम्पल्स. म्हणजे जेव्हा साऊंड वेव्ह आतमध्ये येते तेव्हा त्या साऊंड वेव्हचं कन्व्हर्शन नर्व इम्पल्समध्ये होणं हे गरजेचं असतं. म्हणून त्याला ट्रान्सड्यूसर म्हणायचं. मग ते कसं बनतं? तर each this sensory cell at its base possess neuron or nerve fibers of neuron. All that nerve fibers collectively forms auditory neuron or auditory nerve, and then it leaves and goes up to brain. You can see here also. This is auditory nerve. आलं लक्षात? ऑर्गन ऑफ कोर्टी मध्ये एवढं सगळं सांगता आलं पाहिजे की शेवटी ह्या सगळ्या सेन्सरी सेल पासून जी ऑडिटरी नर्व फायबर्स निघतात त्यांना एकत्रित होऊन एक मोठी नर्व तयार होते, ऑडिटरी नर्व किंवा ऑडिटरी न्यूरॉन. आणि हा ऑडिटरी नर्व मग पुढे जाऊन ब्रेनला पोहोचते आणि तिचं फंक्शन आहे हिअरिंग. मग आता लक्षात आलं की ऑर्गन ऑफ कोर्टी जो आहे म्हणजेच कॉक्लिया जो आहे, कॉक्लियामध्ये जो हा ऑर्गन ऑफ कोर्टी आहे त्याचं महत्वाचं फंक्शन आहे ते म्हणजे हिअरिंग. समजलं? इथे एक पार्ट आपण पूर्ण केला तो म्हणजे ऑर्गन ऑफ कोर्टी किंवा कॉक्लिया. कॉक्लिया हॅव्हिंग ऑर्गन ऑफ कोर्टी. आता पुढे जाऊया दुसरा पार्ट इंटरनल इयरचा, तो म्हणजे व्हेस्टिब्युलर ॲपॅरेटस. व्हेस्टिब्युलर ॲपॅरेटस. ओके, vestibular apparatus. Now you can see vestibular apparatus is made up of 3 semicircular canal and otolith organ. It is made up of 3 semicircular canals and otolith organ. 3 semi-circular canals and otolith organ. Now we'll study one by one. At first, 3 semicircular canals. You can see here 1, 2, and 3. All these 3 semicircular canals are present in different plane. फिगर मध्ये दिसतच आहे. प्रत्येकाचा प्लेन वेगवेगळा आहे. व्हर्टिकल आहे
ट्रान्सवर्स आहे, हा ट्रान्सवर्स आहे, हा व्हर्टिकल आहे आणि हा इन्क्लाइन तिरका. एक उभा आहे, एक आडवा आहे आणि एक तिरका आहे, असं म्हणून 3 डिफरंट प्लेनमध्ये प्रेझेंट आहे. ॲट राईट अँगल टू इच अदर, ॲट राईट अँगल टू इच अदर, right angle to each other, and they are filled with endolymph, filled with endolymph, filled with endolymph. Clear? Now at the basis of each canal there is a solemn part is present, solemn part is present, known as ampulla. You can see here at the base, this is ampullae or ampulla of this semicircular canal. So at base of each semicircular canal, ampulla are present. This ampulla contains internally crista. What is crista? The crista is sensory spot, sensory spot, sensory spot of 3 semicircular canal which help in maintaining equilibrium of body. Function is balance of body, balance of body. आले लक्षात? एवढं तुम्हाला 3 सेमीसर्क्युलर कॅनल्सचं सांगता आलं पाहिजे. फिगरमध्ये ते काढलेलेच आहे, लिहिता आलं पाहिजे की 3 सेमीसर्क्युलर कॅनल व्हेस्टिब्युलर ॲपॅरेटसमध्ये प्रेझेंट आहेत डिफरंट प्लेनमध्ये ॲट राईट अँगल टू इच अदर. इंटरनली ते एंडोलिम्फनं फिल केलेले आहे. त्याच्या बेसला एक फुगीर भाग दिसतो, सोलन पार्ट. त्या सोलन पार्टला अँप्युला म्हणायचं आणि त्या अँप्युलाच्या आतमध्ये क्रिस्टी असतात. क्रिस्टी म्हणजे थोडक्यात असे प्रोजेक्टिंग रिजेस आणि त्या प्रोजेक्टिंग रिजेसला सेन्सरी स्पॉट म्हणायचं आणि त्या सेन्सरी स्पॉटचं फंक्शन आहे बॅलन्स ऑफ बॉडी. क्लियर? नाउ वी गो टू ओटोलिथ ऑर्गन. नाउ otolith organ is made up of saculus, saculi and utriculi. Utriculi, you can see here. Saculus इथे दिसतं. आता हा कॉक्लिया संपला. कॉक्लियाची ही ओव्हल विंडो, राऊंड विंडो. इथं हा कॉक्लिया संपला की त्याच्या वरच्या बाजूला सुरू होतो तो सॅक्युलस. त्याच्या वरच्या बाजूला एक मोठा फुगीर भाग दिसतो तो युट्रिक्युलस. फिगर मध्ये दिसतंय. हा सॅक्युलस आहे आणि हा युट्रिक्युलस. हे 2 पोर्शन, सोलन पोर्शन जे आहेत ते ओटोलिथ ऑर्गन आहेत. मग आता या 2 सोलन पोर्शनचं काय काम आहे? द ओटोलिथ ऑर्गन has this saculi and utriculi. Both of them, they contains hair cells and supportive cells. Internally, they are collectively known as maculae also. Macula, macula saculi, macula utriculi. Internally, both of them contains hair cell, hair and supportive cells. Supportive cells, right? Just like cochlea or organ of Corti. Organ of Cortiच्या बेसवरती, बेसिलस मेम्ब्रेन वरतीच्या सेन्सरी हेअर सेल्स आहेत. तशाच हेअर सेल्स सुद्धा या सॅक्युली आणि युट्रिक्युलस मध्ये प्रेझेंट आहेत. ओके. नाउ दिस हेअर सेल्स, the tip of hair cell is projecting into thick gelatinous sheath called as otolith membrane. The hair cells project into thick otolith membrane. Otolith membrane, just like that of
tectorial membrane of organ of Corti. So this otolith membrane is gelatinous. Remember, otolith membrane is gelatinous. Gelatinous. Right? Now this gelatinous otolith membrane has minute otolith particles. This membrane has otolith specifically particles. Otolith particles. Minute otolith particles are present inside this otolith membrane. These otolith particles are also known as otoconia. Otoconia, and these are secreted. This is actually otolith membrane or otolith gelatinous sheet secrete this otoconia or minute particles made up of calcium carbonate and protein. These are made up of calcium carbonate and protein. They are made up of calcium carbonate and protein, and during balance of the body, these particles press against this otolith membrane and the equilibrium of body is maintained. पुन्हा पाहूया आपण. otolith organ दोन भागांनी बनलेला आहे. त्याला मॅक्युला सॅक्युली किंवा मॅक्युला युट्रिक्युली म्हणायचं. फिगरमध्ये दाखवलं मी. हा सॅक्युली आहे, हा युट्रिक्युली आहे. आतल्या बाजूनं त्याला हेअर आणि सपोर्टिव्ह सेल्स आहेत. त्या हेअर सेल्स प्रोजेक्ट होतात ओटोलिथ मेम्ब्रेनमध्ये. जसं मगाशी आपण टेक्टोरियल मेम्ब्रेन पाहिलं ऑर्गन ऑफ कोर्टीमध्ये कॉक्लियाच्या, तसंच इथे ओटोलिथ मेम्ब्रेन आहे. जिलॅटिनस मटेरियलनं बनलेलं असतं. टेक्टोरियल मेम्ब्रेन पण जेली लाईक आहे. हे ओटोलिथ मेम्ब्रेन पण जेली लाईक आहे आणि त्याच्यामध्ये त्या हेअर सेल प्रोजेक्ट होतात आणि मग त्या मेम्ब्रेनमध्ये ओटोलिथ पार्टिकल्स आहेत. फाईन ओटोलिथ पार्टिकल्स आहेत. त्यांना दुसरं नाव आहे ओटोकोनिया आणि हे ओटोकोनिया सिक्रीट केलेले असतात या मेम्ब्रेननं आणि त्याचं मटेरियल आहे कॅल्शियम कार्बोनेट आणि प्रोटीन. आणि या पार्टिकलचा उपयोग इक्विलिब्रियमसाठी होतो. जेव्हा आपला बॉडीचा बॅलन्स बदलतो, आपण वाकडे तिकडे तिरके होतो, त्यावेळेला ह्या पार्टिकलचं प्रेशर येतं त्या हेअर सेल्सवरती आणि मग हेअर सेल्स नर्व इम्पल्स क्रिएट करतात आणि मग नर्व इम्पल्स हा या नर्ववरून, ही जी नर्व दिसते ही या व्हेस्टिब्युलर ॲपॅरेटसमधून निघालेली आहे. हे ओटोलिथ ऑर्गन, हे 3 सेमी सर्क्युलर कॅनाल, त्याच्यामधून ही एक ब्रांच निघाली ऑडिटरी नर्वची आणि दोन्ही ब्रांचेस म्हणजे कॉक्लियामधून आलेली ब्रांच आणि व्हेस्टिब्युलर ॲपॅरेटसमधून आलेली ब्रांच अशी मिळून कॉमन ही ऑडिटरी नर्व तयार होते आणि मग ती ब्रेनकडे जाते. आलं लक्षात? तर असं हे व्हेस्टिब्युलर ॲपॅरेटस पाठच करायचं. 3 सेमी सर्क्युलर कॅनलमध्ये काय काय आहे आणि ओटोलिथ ऑर्गनमध्ये काय काय आहे. इथं क्रिस्टी आहेत, इथं मॅक्युली आहेत. क्रिस्टी आणि मॅक्युली दोन्हीही आपल्या बॅलन्ससाठी उपयोगी येतात. आता फंक्शनकडे जाऊ. ओव्हरऑल फंक्शन्स, इंटरनल इयरची functions. First, functions. First, macula and crista. Macula and crista. The macula and crista are receptors sensitive to position of head with respect to gravity. These are receptors sensitive to position of head with respect to gravity. म्हणजे काय?
तर आपलं डोकं जे आहे ते खाली, मागे, कडेला, इकडे किंवा गोल आपण असं फिरवलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा त्याच्यावरती ॲक्ट होतो. मग त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला आपला हा जो झालेला बदल हेड रिजनचा, खाली वाकला आहे, मागे गेला आहे, कडे बाजूला गेलेला आहे, तर त्याला योग्य ठिकाणी आणण्याचं काम हे मॅक्युली आणि क्रिस्टी, मॅक्युली कोणामध्ये आहे? ऑटोलिथ ऑर्गन्समध्ये, सॅक्युलस आणि युट्रिक्युलसमध्ये. क्रिस्टी कोणामध्ये आहे? तर ह्या एम्प्लिव्हीमध्ये, कोणाच्या? सेमी सर्क्युलर कॅनलच्या. तर ते आपली हेडची पोझिशन जी आहे ती करेक्ट करतात. 3 semicircular canals, 3 semicircular canals, 3 semicircular canals, they are at right angle to each other, hence movement, they correct movement detected by these cells and helpful for balance and posture of the body. So they are helpful for balance and posture of body. Posture of body. ये 3 सेमीसर्क्युलर कॅनल तिघही राईट अँगल मध्ये आहेत एकमेकांच्या. मगाशी सांगितलं मी, हा उभा आहे व्हर्टिकल, हा आडवा आहे ट्रान्सवर्स, हा तिरका आहे इन्क्लाइंड, आणि त्यांच्याच बेसला असलेला जो अँप्युला आहे तर त्याच्या अँप्युलामुळे सुद्धा आपल्याला ह्या क्रिस्टी असतात अँप्युलामध्ये बॉडीचा बॅलन्स आणि पोश्चर राखण्याची मदत होते. बरोबर. तिसरं फंक्शन जे आहे ते आहे रिसेप्टर्स फॉर डायनॅमिक बॅलन्स आर प्रेझेंट इन क्रिस्टी ऑफ अँप्युला. डायनॅमिक बॅलन्स, रिसेप्टर्स, dynamic balance, they are situated in cristae of ampullae, present in crista of ampulla of semicircular canal, right? Whereas receptors for static and linear balance, they are situated in utriculi and saculi, or macula, you can say macula. That means utriculus and saculus, sacula and utricula. म्हणजे थोडक्यात 2 प्रकारचे रिसेप्टर्स, एक डायनॅमिक बॅलन्सचे आणि एक स्टॅटिक आणि लिनियर बॅलन्स. डायनॅमिक बॅलन्स म्हणजे काय? आपण चालतोय, पळतोय, धावतोय, डायनॅमिक पोझिशन मध्ये आहोत आपण. तर चालताना, पळताना, धावताना जो आपल्या बॉडीचा बॅलन्स राखणारा आहे तो क्रिस्टा आहे अँप्युला मधला, कोणाच्या? सेमी सर्क्युलर कॅनलच्या. पण आपण शांत उभे आहोत आणि शांतपणे आपली हालचाल चाललेली आहे, का एकाच जागी उभे आहोत आपण, आणि लिनियर अशी हालचाल चाललेली आहे आपली, एका जागी बसून आपली कामं चालू आहे, त्यावेळेला बॉडीचा बॅलन्स राखायचं काम मॅक्युलाचं. मॅक्युला कुठे असतो? सॅक्युलस आणि युट्रिक्युलस. आलं लक्षात? आणि अशा रीतीनं ही फंक्शन्स आपल्याला 2 मार्काला वेगळी विचारतील इंटरनल इयरची. तर मॅक्युला आणि क्रिस्टा हे रिसेप्टर्स आहेत, सेन्सिटिव्ह टू पोझिशन ऑफ हेड विथ रिस्पेक्ट टू ग्रॅव्हिटी. डोक्याची पण हालचाल ते व्यवस्थित सांभाळतात. 3 सेमीसर्क्युलर कॅनल डिफरंट प्लेनमध्ये अरेंज केलेले असल्यामुळं बॉडीचा बॅलन्स आणि बॉडीचं पोश्चर पाहतात. त्यानंतर डायनॅमिक बॅलन्स आणि स्टॅटिक किंवा लिनियर बॅलन्स वेगळ्या पद्धतीनं सांभाळला जातो. डायनॅमिक म्हणजे चालताना, पळताना, तर ते क्रिस्टी अँप्युलाचे सेमीसर्क्युलर कॅनलचे सांभाळतात. तर शांत उभे आहोत आपण आणि आपला बॅलन्स योग्य आहे, आपण पडत नाही आहे, तर ते सांभाळणार आहे मॅक्युला म्हणजे युट्रिक्युलस आणि सॅक्युलस. आलं लक्षात? तर अशी ही फंक्शन्स तुम्हाला सांगता आली पाहिजे. आता शेवट
mechanism. The mechanism of hearing. Mechanism of hearing. Now sound wave enters, collected by ear pinna, you can see in the figure. These sound waves are collected by ear pinna, enters into middle ear, directs to eardrum, fall on eardrum. You can see here. This is the eardrum. The sound waves fall on eardrum. Eardrum vibrates. Right? And on the behind of this eardrum, the chain of these three bone is present. Clear? So vibrations amplified. Clear? Then transmitted through ear into endolymph of cochlea. So amplified means what? All these three ossicles move into oval window and transmit. Vibrations amplified enter middle ear, then enter internal ear, that means cochlea, especially endolymph of cochlea, right? The wave induce ripples in bacillus membrane. The wave induce ripples in bacillus membrane. मगाशीच आपण फिगर काढून पाहिलेला आहे. साऊंड वेव आली, इयर पिनानं कलेक्ट करून घेतली, इयर ड्रम वरती फॉल झाली, इयर ड्रम व्हायब्रेट झाला, व्हायब्रेशन्स क्रिएट झाले, ॲम्प्लिफाय झाले, मग मिडल इयर मध्ये ॲम्प्लिफाय झालेल्या साऊंड वेव्स आल्या, मिडल इयर मध्ये 3 बोन्स आहेत ते हलले, शेवटचा बोन स्टेप आहे तो इंटरनल इयर मध्ये जोडलेला आहे, मग इंटरनल इयर मध्ये म्हणजे कॉक्लियामध्ये एंडोलिम्फ आहे त्याच्यामध्ये अशा हालचाली झाल्या. हा जो स्टेप बोन आहे तो पुढे जातो मागे येतो, पुढे जातो मागे येतो, आणि मग आतमध्ये जे फ्लुइड आहे एंडोलिम्फ आहे किंवा पेरिलिम्फ आहे त्याच्यामध्ये इंड्यूस रिपल्स म्हणजे वेव्स. जसं की आपण तळ्याच्या काठी बसलो, शांत तळं आहे पाण्याचं आणि आपण एक खडा उचलला आणि टाकला त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तरंग उठतात वेव्स. तशा वेव्स साऊंड वेव्ह ही तरंग निर्माण करते एंडोलिम्फ. बेसिलर मेम्ब्रेन जे आहे त्या बेसिलर मेम्ब्रेन हलायला बरोबर. आफ्टर विच व्हॉट हॅपन्स सी the movement of bacillus membrane causes hair cells to press against tectorial membrane. Hair cells press against tectorial membrane. मग अशा आपण फिगरमध्ये दाखवलं होतं की बेसिलस मेम्ब्रेन वरती ह्या हेअर सेल्स आहेत आणि त्याच्यावरती असा प्रोजेक्टिंग टेक्टोरियल मेम्ब्रेन आहे. मग बेसिलस मेम्ब्रेन हललं की त्याच्यावरच्या ह्या हेअर सेल्स पण हलतील. हेअर सेल्स हलल्या की मग वरचा जो हेअर आहे, शाफ्ट आहे त्याचा, थोडक्यात स्टिरिओसिलिया, त्याही हलतात आणि या टेक्टोरियल मेम्ब्रेनला प्रेस होतो. मग टेक्टोरियल मेम्ब्रेनला प्रेस झालं की नर्व इम्पल्स जनरेट होतो. नर्व इम्पल्स.
generate nerve impulse, right? And this impulse is sent to brain through auditory nerve, right? And we get the sense of hearing, as well as if there is equilibrium is unequal, the sense impulse, the impulse is sent to brain, and our body posture, body balance is corrected. Okay? तर अशा रीतीने ही मेकॅनिझम ऑफ हिअरिंग लक्षात ठेवायची. साऊंड वेव्ह कलेक्ट केली, इयर पिनानं आत गेली, इयर ड्रमवर आदळली, इयर ड्रम व्हायब्रेट झाला, इयर ड्रमला हे 3 बोन जोडलेले आहेत, ते हल्ले की शेवटचा बोनही हलतो, स्टेप बोन ओव्हल विंडोमध्ये फिट केलेला आहे, तो आत जातो, बाहेर येतो, त्यामुळे आतमध्ये जे पेरिलिम्फ आहे त्याच्यामध्ये तरंग निर्माण होतात, आतमध्ये बेसिलस मेम्ब्रेन आहे, ते हलायला लागतं, ते हल्लं की त्याच्यावरती असलेल्या हेअर सेल्स आहेत त्याही हलतात, त्या हल्ल्या की त्याच्यावरचा जो शाफ्ट आहे हेअरचा, स्टिरिओसिलिया, तेही हलतात आणि त्याच्या वरच्या बाजूला टेक्टोरियल मेम्ब्रेन आहे त्याला त्या प्रेस होतात आणि प्रेस झाल्या की मग नर्व इम्पल्स जनरेट होतो, तो नर्व इम्पल्स ब्रेनकडे पाठवला जातो आणि ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हियस एक्सपिरियन्स वी गेट दी सेन्स ऑफ हिअरिंग. लक्षात. अशा रीतीनं त्या पूर्ण इंटरनल इयरचं मॉर्फॉलॉजी, थोडक्यात ऑर्गन ऑफ कोर्टी किंवा कॉक्लियाची हिस्टॉलॉजी आणि शेवटी मेकॅनिझम ऑफ हिअरिंग हे आपण अभ्यासले. पुन्हा पुन्हा बारकाईनं ऐका, वारंवार हा क्लिप जो आहे व्हिडिओ क्लिप तो ऐका, म्हणजे मग तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होऊन जाईल.